2 दिवसाच्या संततधार पावसाने कोंब फुटल्यामुळे सोयाबीन पीक मातीमोल झाले आहे, तर हवेमुळे कापसाचे झाड मुळातून खिळखिळे होऊन बोंडी काळी पडल्याने कापसाचे प्रचंड नुकसान होते आहे। त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतातूर झालेला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला आहे। माहूर तालुक्यातील वानोळा, सिंदखेड व वाई बाजार या चारही परिमंडळात कुठे 30, कुठे 20 तर कुठे 15 मिलीमीटर पाऊस झाला। सुमारे 34,400 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने सरसकट मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होते आहे। माहूर तालुक्यातील खरीप पिकांचे 55% नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे। जुलै व ऑगस्ट महिन्यातील झालेल्या नुकसानीचे अनुदान प्राप्त झालेले असून यावेळी जिरायती, बारमाही व फळ पिकांसाठी ठरवून दिलेल्या निकषानुसार झालेल्या नुकसानाचे अनुदान मिळणार असल्याची माहिती यावेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली। माहूर तालुक्यामध्ये एकूण 34,000 आपलं पेरणी क्षेत्र आहे, 34,000 हेक्टर। त्यापैकी जवळपास 40% नुकसान सप्टेंबरच्या 15 सप्टेंबरपर्यंत झालं होतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे त्यामध्ये 15% वाढ झाल्याचा आमचा अंदाज आहे। त्या पद्धतीने आम्ही अहवाली वैशिष्ट्य सादर केलेला आहे। सोयाबीनचं प्रचंड नुकसान आहे यावर सोयाबीन सध्या काढणीस शेतामध्ये आलेलं आहे। काही ठिकाणी नुकसान आहे तिथे आम्ही पंचनामे करून घेतलेले आहे आणि जी शासकीय नियमानुसार एकदा आमच्याकडे नुकसान भरपाई आहे त्याचा त्वरित वितरण करू। असं तालुक्यातले अति नुकसान झालेले गावं किती आहेत सर? असं काही आकडेवारी आहे का? हो आहेत, आम्ही पर्सेंटेज वाईज तयार केलेले आहे। त्यामध्ये गुलगोळ आहे, रुई आहे आणि काही नदीकाठालगतची काही गावं आहेत तिथे पाणी साचून नुकसान झालेलं आहे। सर आपण अहवाल पाठवला का शासनाला? अहवाल शासनास आम्ही डेली रिपोर्टिंग करत आहे सर आणि सध्या मी टेंटेटिव्ह केलेलं आहे। फायनल आहे ते आपला हा हंगाम संपल्यानंतर आम्ही फायनल त्याच्याकडे अहवाल चालू। मागच्या 2 दिवसात किती पाऊस झाला? मागच्या काही ठिकाणी तुरळक झालेलं आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झाला। सिंदखेड सर्कलमध्ये जास्त पाऊस झालेला आहे। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे, अनवर खिच्ची व पवन कोंडे यांचा हा वृत्तांत।